साक्री येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेबाबत वाद, भाजपासह स्थानिकांचा तीव्र विरोध। स्वच्छ भारत अभियानांतर्गत साक्री नगरपंचायतीमार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेबाबत वाद निर्माण झाला असून सदर प्रकल्पाची जागा बदलण्यात यावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीसह भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, आश्रमशाळा व्यवस्थापन व स्थानिक रहिवासी यांच्या वतीने करण्यात आली आहे। नगर पंचायतीने गट नंबर 256/38 येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती असून तसेच भटक्या विमुक्त समाजातील सुमारे 250 ते 300 मुले-मुली शिक्षण घेत असलेली निवासी आश्रमशाळा असल्याने या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या भागालगत साने गुरुजी नगर कॉलनी असून येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास आहेत। त्यामुळे कचरा प्रकल्पामुळे दुर्गंधी, प्रदूषण व आरोग्य विषयक समस्या वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। धनगर समाज संघर्ष समितीने नगर पंचायत प्रशासनास निवेदन देत सदर प्रकल्पासाठी प्रस्तावित जागा तात्काळ बदलावी व सध्याची निविदा प्रक्रिया स्थगित ठेवावी अशी स्पष्ट मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच घनकचरा प्रकल्पाचे काम बंद पाडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनावर धनगर समाज संघर्ष समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरी असून सदर प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी धुळे व विभागीय आयुक्त नाशिक यांना देखील माहिती देण्यात आली आहे। सदर जागेवर हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। पंचायत या ठिकाणी सर्व साने गुरुजी नगर व साक्रीतले ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टी आणि ज्या ठिकाणी हे काही लोकांनी मिळून काही पैशाचा आर्थिक काही याच्या लाभापोटी या ठिकाणी साने गुरुजी नगर त्या ठिकाणी बाबा आमटे आश्रमशाळा आहे, त्याच्या मागे डम्पिंग ग्राउंड बनवण्याचा त्या ठिकाणी घाट केला जात होता। परंतु याच्याही पहिले आम्ही गेल्या 50 वर्षापूर्वी जी नगरपंचायत लुटली जात होती, भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तेव्हा देखील आम्ही सांगितलं होतं की ओम शांती नगर मध्ये त्या ठिकाणी स्लम वस्ती त्या ठिकाणी तो कचरा टाकत होते, तिथं डम्पिंग ग्राउंड नकोय असं आम्ही सांगितलं। परंतु या ठिकाणी नकोय, आम्हाला साक्री शहराच्या 5 किलोमीटर किंवा साक्री शहराच्या 10 किलोमीटर बाहेर असा आम्हाला डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी पाहिजे, कारण की माझ्या साक्रीकर मायबाप जनतेचं आरोग्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि साक्रीकर मायबाप जनतेला चांगलं कसं आरोग्य राहील त्या संदर्भात आमची सगळ्यांची भूमिका आहे। या ठिकाणी सर्व प्रमुख लोक या ठिकाणी आले होते। त्या ठिकाणी कॉलनी परिसर आणि जी बाबा आमटे आश्रमशाळा आहे ती आश्रमशाळा भटक्या विमुक्त जाती जमातीची आश्रमशाळा आहे। त्या ठिकाणी तालुक्यातील जिल्ह्यातील गोरगरिबांचे लहान लहान बालक त्या ठिकाणी शिकण्यात येतात, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल। त्या ठिकाणी आपले मोकाट जनावर आहे, गाई गोमाता आहे, अनेक असे जनावर त्यांच्यावरही हा परिणाम होतो। आम्ही म्हणून सगळे मिळून आम्ही या ठिकाणी मुख्य अधिकारी आदरणीय सोनवणे साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी प्रमुख आमचे महेंद्रजी जेसले, रमेश भाऊ सरक, आमचे आदरणीय मॅडम आयराव मॅडम सर्वच या ठिकाणी प्रमुखांच्या उपस्थितीत आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही विनंती केलेली आहे की हे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी साने गुरुजी नगर मध्ये जिथे कुठे मागे होत आहे ते आम्हाला नको आहे। ज्या ठिकाणी लांब असेल, ज्या ठिकाणी लोकांचं आरोग्य काही अडचण येत नसेल अशा ठिकाणी डम्पिंग ग्राउंड घ्यावं, त्यालाही आमचा पाठिंबा आहे। परंतु नागरिक वस्तीमध्ये कोणाच्या आरोग्याशी खेळणं हे धोकादायक आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी विरोध दर्शवला आहे। भविष्यात हे जर कोणी ऐकून नाही घेतलं तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू। हे डम्पिंग ग्राउंड तिथे होऊच शकत नाही असा आमचा विरोध आहे, तिथे होणारच नाही, किती जरी प्रयत्न केले तरी होणार नाही। हे फक्त काही लोक लाभापोटी पैशापोटी नगर पंचायत ही दुकानदारी समजतात, या दुकानदारीतनं पैसे कमवायचं हा एकमेव त्यांचा धंदा आहे। कुठेही काही कसे टेंडर काढतात आणि पैसे कसे मिळतील, सरकारची सबसिडी कशी मिळेल याच्यावर या चोर लोकांचा डोळा आहे। म्हणून हे दरोडेखोरांना आम्ही या ठिकाणी यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही सांगतो। जय हिंद, जय महाराज। गोष्ट सगळ्यांच्या एनओसी घ्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट, जे साक्रीच्या नकाशामध्ये
जिकडे जिकडे कचऱ्याची व्यवस्था केलेल्या, मी नाना नागरेशी बोलले होते, 4 जागा त्यांनी दिलेल्या होत्या. तर ते नगरसेवक म्हटले की नगरपालिकेकडे पैसे नाहीयेत. नगरपालिकेकडे जर जागा घ्यायला पैसे नाहीये तर याचा अर्थ असा नाहीये की आश्रमशाळेतल्या मुलांचं आणि आजूबाजूच्या लोकांचं त्यांनी आरोग्य धोक्यामध्ये घालावं. आणि प्रथम प्रायोरिटी आहे, कुठेही तुम्ही कुठलंही कचऱ्याचं युनिट करा, तुम्हाला तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रथम आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण की मी बीइंग अ डॉक्टर सांगते आणि ते सगळे नियम मी वाचले आणि थोडाही कचरा असेल तर सगळ्यात आत्ताच आपण कोरोनाच्या साथीतून गेलेलो आहे आणि परत जर त्या कचऱ्यातनं तुम्हाला कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ असे, आणि ते छोटे मुलं तर त्यांना किती आजार होतील. मागे नदी डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी आणि आश्रमशाळेतल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळ्यांनी एक निवेदन दिलं. तसंच त्या निवेदनावर आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका पण एकदम स्पष्ट मांडली आणि ही भूमिका आम्ही अशी स्पष्ट मांडलेली आहे की या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात संबंधित नगरसेवक, आम्ही जेवढे नगरसेवक आहोत, स्थानिक नगरसेवक, आम्ही सगळेजणांना, आम्हाला याची पूर्वकल्पना काही दिलेली गेली नव्हती की अशा संदर्भातला आहे. राहिला दुसरा विषय, डम्पिंग ग्राउंड शहराच्या बाहेर पाहिजेत, 100 नाही 1001% आम्हाला मान्य आहे. आणि याच्या संदर्भात गेल्या 4 वर्ष 5 वर्षापूर्वी शेवाळीला 5 एकर जागा बघितली होती. तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला की तिथं डम्पिंग ग्राउंड नको, तिथं हे नको, म्हणून ते डम्पिंग ग्राउंड तिथं झालं नाही. त्यानंतर पेरेशपूरला पण आपण जागा बघितली होती. आम्ही ज्यावेळेस सत्तेवर होतो त्यावेळेस या सगळ्या प्रक्रिया झाल्या. संबंधित काही ठिकाणी बोललं जातं, याच्यात राजकारण केलं जातं, पण एखाद्या आरोग्याचा विषय असेल तर आम्ही सर्वजण राजकारण बाजूला ठेवून आम्ही आमचं काम करतो. ज्या पद्धतीने काही गोष्टी मांडल्या जातात, लोकांना दिशाभूल केली जाते, तसं जर बघायला गेलं तर सत्ता कोणाची आहे? सत्ता तुमचीच आहे. तुमच्या 2 पार्ट्या 4 पार्ट्या आम्हाला नाही काही म्हणणं नाही, सत्ता तुमचीच आहे. आम्ही त्या खोलात शिरत नाही. पण एक विरोधी पक्ष म्हणून जे त्या वार्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत, त्या ताईंबरोबर आम्ही विरोधाचे 5ही 6ही नगरसेवक आम्ही त्यांच्याबरोबर आहे या विषयासाठी. कारण हा खरोखर महत्वाचा विषय. राहिला विषय टेंडर हुसतोर जर आम्हाला नगरसेवकांना पण माहिती राहत नाही तर आम्ही, ही नगरपंचायतची फार वाईट अवस्था आहे. 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये सातत्याने विकास करण्यासाठी आमदार सौ मंजुळाताई गावित या ॲग्रेसिव्हने पुढे राहिल्या, निधी पण दिला. पण कोणाचा संभ्रम काय असतो त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. पण हे डम्पिंग ग्राउंड जे आहे, हे जे प्रक्रिया युनिट जे तिथं बनवत आहे, या गोष्टीला आम्ही 5ही नगरसेवक स्थानिक लोकांबरोबर, तिथल्या आश्रमातले सगळे इंग्लिश स्कूलचे जेवढे स्टाफ आहे आम्ही त्यांच्याबरोबर, स्थानिक नगरसेवकांबरोबर आम्ही सगळेजण बरोबर आहोत. याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. आमच्याकडनं एकही कागद गेलेला नाहीये. जो कागद गेला असेल ते कोणाचे लोक आहेत ते तुमच्याच भारतीय जनता पार्टीचे लोक आहे. हे तुम्ही तपास करा आणि आरोप आमच्यावर करू नका. आणि मॅडम, आम्ही पण तुम्हाला सांगतो की आम्ही 100 नाही 1 वर्ष आम्ही या गोष्टीसाठी तुम्ही जेवढ्या वेळ सांगा आम्ही रस्त्यावर उतरू. आमचा याच्यात राजकारणाचा विषय नाहीये. पण आम्ही स्वतः तुमच्या बरोबर आहे. बबलू दादाने विषय घेतला, एका मिनिटात सही करून नाही, एकदम योग्य विषय. कारण याच्यात राजकारण नको. नगरपंचायत